यवतमाळच्या राळे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। भाम या गावातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेत आत्महत्या केली आहे। कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा दावा मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाने केला आहे। नैराश्यातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। कर्जमाफीच्या यादीत नाव नाहीये, त्यामुळे निराशेपोटी या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। प्रशासनाकडून कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आणि या यादीत आपलं नाव नसल्यामुळे या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। वावराबद्दल आणि घरकुल आलं होतं त्याच्याबद्दल बाहेरून पैसे काढून आणले होते बाबांना, ते कर्ज होतं आणि शेतीसाठी पण लावासाठी काही पैसे नव्हते बाबापाशी। कर्जमाफीचे लिस्ट आली होती, त्याने पाहिली होती, त्याच्यात काही नाव दिसलं नव्हतं। तर त्या दिवशी संध्याकाळी नाराजच होते ते, जेवण पण केलं, चांगले बोले पण नाही आमच्याकडे, तसेच नाराज होते। जेवण केलं आणि बाहेरून आले, बाहेरून गेले तर मग घरी आले आणि ते पॉयझन घेऊन बाहेर आले।